गुजरातमध्ये साधी शिंक जरी आली तरी अमित शहा आणि नरेंद्र मोदी लष्कराचं विमान घेऊन पाहणी करायला जातात. महाराष्ट्रात एवढं मोठं संकट असताना आता कुठे गेले असा सवाल संजय राऊतांनी केला आहे आणि केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. आता राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे जावं आणि महाराष्ट्रासाठी मोठी मदत घेऊन यावी असा टोलाही त्यांनी लगावलाय. संजय राऊतांनी केलेल्या टीकेवर माजी मंत्री तानाजी सावंत चांगलेच भडकले. पाहणी दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांच्या बांधावरून त्यांनी राऊतांना सडेतोड उत्तर दिलं. उपमुख्यमंत्री शिंदेही तिथे उपस्थित होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करताना त्यावर सरकार जाहिरातबाजी करत असल्याचा आरोप करत या जाहिरातबाजीचा हव्यास का असा सवाल माजी मंत्री एकनाथ खडसेंनी उपस्थित केला आहे. मदत किट प्रकरणावरून रोहित पवारांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय. अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना देण्यात येणाऱ्या मदतीच्या किटवर मंत्र्यांचे फोटो खूप लहान आहे. यापुढे हे फोटो मोठ्या आकारात छापावे म्हणजे लोकांच्या डोळ्यातल्या दुःखाश्रू थांबतील आणि लोक फोटो बघून आनंदाने हसतील असा टोला रोहित पवारांनी लगावलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार सोलापूरमध्ये नुकसानग्रस्त भागाची त्यांनी पाहणी केली. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लांबोटी पुलावरून पूरग्रस्त भागाची पाहणी केली आहे. पाहणी दौऱ्यादरम्यान नुकसानग्रस्तांना मदत करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत दिली जाईल अशी घोषणा कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी दिली आहे. त्याचबरोबर राज्यात सर्व नुकसानीचे पंचनामे करण्यात येतील असं आश्वासनही कृषी मंत्र्यांनी दिलं आहे. जालना जिल्ह्यातल्या सोमठाणा येथे झालेल्या नुकसानीची पाहणी करताना त्यांनी हे आश्वासन दिलं आहे. आदिवासी मंत्री अशोक उईकेंनी नागपुरातील चिमूर आणि वरोरा भागाची पाहणी केली. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार मदत प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील 14,000 शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात मदत मिळणार आहे. धुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं मागणी केली आहे. उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष ईश्वर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शनं करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. महायुती नाही झाली तर येवला जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार असं वक्तव्य राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांनी केलंय. छगन भुजबळांच्या येवल्यातील संपर्क कार्यालयात त्यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांची चाचपणी बैठक घेतली आहे. धुळ्यातील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कारभारावर ठाकरे गटाने गंभीर आरोप केले. रुग्णालयाला मृत्यूचा सापळा बनवल्याचा दावा करत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी अधिष्ठातांना घेराव घालून जाब विचारला. अमरावती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात ठाकरे गटानं राडा घातलाय. जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी ठाकरे गटानं आंदोलन केलंय. ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख पराग गुडधे आणि मनोज कडू यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. वर्धा जिल्ह्यात पालकमंत्री पंकज भोयर यांनी शेतात जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्याचा प्रयत्न राहील अशी प्रतिक्रिया पंकज भोयर यांनी दिली आहे. पंकजा मुंडेंनी बैलगाडीमध्ये बसून दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली आहे. गोदावरी पट्टा आणि धोंडराई परिसराची पाहणी केली असून शेतकऱ्याच्या पाठीमागे ठामपणे उभं राहणार असं पंकजा मुंडेंनी म्हटलंय. धाराशिव तालुक्यातील करंजा गावातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना शिवसेनेकडून मदत म्हणून पाठवलेले साहित्य किट ग्रामस्थांनी परत पाठवले. फोटो छापणाऱ्या शिवसेनेला आमची गरजवंत आहोत आणि भिकारी नाही हे ठणकावून सांगण्याचं काम बळीराजानं केलं असा टोला किशोरी पेडणेकरांनी लगावलाय. मराठवाड्यात अतिवृष्टीनं शेती आणि शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसानीसह संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालंय. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे गुरुवारी मराठवाडा दौऱ्यावर येणार आहेत. ठाकरे गटाचे विभागीय नेते अंबादास दानवेंनी याबाबत माहिती दिली आहे. पंकजा मुंडेंनी बीडमधील हिरापूर परिसराची पाहणी केली आहे. लोकांच्या आग्रहाखातर बाजावर पंकजा मुंडेंनी जेवण केलं. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 24 ते 26 सप्टेंबर दरम्यान मराठवाडा दौरा करणार असून पूरग्रस्त भागाचा आढावा घेणार आहेत.
जीएसटी मध्ये सुधारणा झाल्यामुळे पुण्यात आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय। जीएसटीत बदल हा पंतप्रधान मोदींचा क्रांतिकारी निर्णय आहे। 2014 नंतर मोदींनी क्रांतिकारी निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांकडून निर्णयाचं स्वागत करण्यात आलंय। यावेळी भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। धाराशिवच्या भूम तालुक्यातील वालवड येथे फुटलेल्या तलावाची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पाहणी केली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लघु पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांना लवकरात लवकर तलाव दुरुस्ती करण्याच्या सूचना केल्या आहेत। भूम तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने वालवड परिसरातील अनेक तलाव फुटल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। या ठिकाणी जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पाहणी केली आणि नागरिकांच्या व्यथा जाणून घेतल्या आहेत।